जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं मी की आम्ही हैदराबादला फिरायला गेलेलो होतो, तर कालच्या व्हिडिओमध्ये गोलकोंडा किल्ला वगैरे पाहिला आणि हा तोच दिवस आहे. एका दिवसामध्ये बरंच फिरणं होतं फिरायचं म्हटलं तर. आणि किल्ला पाहून झाल्यानंतर इथे आलो होतो आम्ही चार मिनार पाहायला. तर सुरुवातीलाच चार मिनारच्या जवळ जायचं म्हटल्यानंतर खूप आहे घेण्यासारखं, खरेदी करण्यासारखं खूप आहे. महिला जर असतील तर आपल्या पर्समध्ये थोडं पैसे वगैरे शिल्लकच न्यायचे, कारण इथे घेण्यासारखंही बरंच आहे, आवडण्यासारख्या वस्तू आहे. आणि जी वस्तू आवडली ती लगेच घेऊन टाकायची ना, कारण माहिती आहे दुकानं लगेच आम्हाला या सुरुवातीच्या 2 दुकानावरच्या वस्तू आवडलेल्या होत्या श्रेयाला, तर ती घ्यायला लागली. पण म्हटलं आपण परत येताना घेऊ. तर परत येताना पाहिलं तर ते दुकान तिथून गेलेलं होतं. दोन्ही पण दुकानं गेलेले होते. त्याच्यामुळे जर एखादी वस्तू तुम्हाला आवडली तर ती लगेच घेऊन टाका, नाहीतर ते दुकानं इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे चालूच असतात. तर दुकानं भरपूर आहे, महिलांसाठी घेण्यासारखं भरपूर आहे इथे. वेगवेगळ्या बांगड्या, त्यानंतर कानातले सर्व आहे. खूप छान छान वस्तू होत्या आणि रेट पण थोडे जास्तच वाटले. तर जर आवडली एखादी वस्तू तर घेतोच आपण. त्यानंतर चार मिनारच्या जवळ आलो होता. आजूबाजूला पूर्ण दुकानच आहे. काही नाश्ता जर म्हणाल तिथे तर जे असे उकडलेले मक्याचं हे होतं, थोडंसं भेळ केलेल्यासारखं, तर ते मला आवडलं. तिथलं छान वाटलं, चवीला पण छान होतं आणि वेगळं वाटलं काहीतरी, तर ते खाल्लं आम्ही तिथे, छान वाटलं ते. त्यानंतर इथे पण तिकीट आहे बुक करणं. जे मोबाईलवर जर केलं तर कमी याच्यामध्ये होतं, आणि तसं जर कॅश देऊन जर समजा आपण तिकीट घेतलं तर थोडं जास्त होतं तिथे. तर मोबाईलवरच केलं आम्ही. एका वेळेला ते 4 जणांचं घेतात, तर 2 मोबाईलमधून केलेलं होतं. हे पाहण्यासारखं आहे, पण खालच्या बाजूनेच वर जाऊन काही नाही, म्हणजे असं फक्त वर जा आणि वरून आजूबाजूचं दृश्य पहा आणि खाली या. वर पाहण्यासारखं नाही आहे. पण जर तुम्हाला पायऱ्या चढायच्या किंवा उतरायचा जर त्रास असेल तर नका जाऊ, कारण इथल्या ज्या पायऱ्या आहेत त्या अगदी सरळच आहे. तिथे जायचं आहे आपल्याला. ज्या खिडक्या दिसल्या छोट्या दिसतात त्या पण वर गेल्यानंतर मोठ्या आहे. खूप मजले आहेत, खूप मजले चढून जावं लागतं वर. आणि पायऱ्या पण इतक्या सरळ आहे की चढतानाही त्रास होतो आणि उतरताना पण तेवढाच त्रास होतो. उतरताना पण खूप कठीण जातं. आणि हे छोट्या खिडक्या दिसतात तिथे जायचं आहे. भरपूर मजले असतील हे, पण ते काही समजत नाही. इथे त्याचं टायमिंग वगैरे दिलेलं होतं. आणि गर्दी खूप होती, म्हणजे की त्या कदाचित ही वस्तू अशी ही जे हे आहे चार मिनार, तर तेवढ्याच जाग्यामध्ये आहे, त्याच्यामुळे गर्दी जास्त वाटत असेल. दुकानंही अगदी जवळ होते, तर त्याच्यामुळे गर्दी खूप वाटत होती. गोलकोंडा किल्ल्यावर पण गर्दी होती, पण कदाचित ते खूप मोठं असल्यामुळे गर्दी तिथे जाणवत नसेल. तर वर गेल्यानंतर आजूबाजूचे जे आहे दुकानं, परत हैदराबाद शहर सर्व दिसत होतं. तर या बाजूला पण मोठ्या खिडक्या आहेत आणि या बाजूला पण आहे. त्याला नाव वेगळं असू शकतं काही. आणि वर जे आतमध्ये पाहण्यासारखं आहे तसं काही नाही आहे. फक्त या बाजूने मध्ये दिसतं आणि या बाजूने गाव दिसतं, जे गाव किंवा दुकानं आहेत ते. आणि एका साईडनं चढायचं वर पायऱ्यांनी आणि दुसऱ्या साईडने खाली उतरायचं आहे. बस, जास्त नाही आहे पाहण्यासारखं इथे. फक्त खरेदी करायची असली तर चार मिनार जे आहे ते ठिकाण चांगलं आहे. तर प्रत्येक याच्यावर कोणी ना कोणी उभं होतंच, एखादा थोडासा. आणि वरून पाहिल्यानंतर खालचे जे माणसं आहेत ते अगदी छोटे दिसत होते, म्हणजे त्याच्यावरून एक अंदाज येऊ शकतो की हे खूप उंचावर आहे. इथे थोडंसं, इथे कोणी नव्हतं तर आम्ही फोटो वगैरे काढले. त्याच्यानंतर या बाजूला जर पाहिलं तर मध्ये दिसतं आणि दुसऱ्या बाजूला पूर्ण आजूबाजूचं शहर दिसतं. वेळ जर असेल त्याच्यानंतर पायऱ्या तुम्ही चढता येतील तुम्हाला तरच जा. आणि खरेदी करायची असेल तर खालच्या दुकानामध्ये खरेदी करायची आणि निघायचं. तर फॉरेनर पण आलेले होते इथे काही.
आता खाली चढून आलो आम्ही, थोडंसंच फिरलो, थोडंसंच आहे, जास्त नाही आहे. आणि खाली उतरायचं म्हटलं तर सगळ्यांना कंटाळा आलेला होता की आता खाली पण तसंच जायचं आहे. गोल 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 पायऱ्या आहेत. पायऱ्या दिसत असत अगदी छोट्या छोट्या, फक्त आपला पाय तेवढा एका साईडनंच त्याच्यावर पाय बसतो आणि त्याच्यानंतर एका साईडनं तर काहीच नाही. म्हणजे असं थोडंसं जरी हे झालं की पकडत पकडत. आणि प्रत्येक जे मजले आहेत, जसं अपार्टमेंटमध्ये मजले असल्यानंतर पहिला मजला दुसरा मजला असं जसं असतं तसंच इथे आहे. आणि प्रत्येक मजल्यावर इथे असं राहण्याची व्यवस्था आहे ते, पण ते पॅक केलेले तिकडे काही पाहू देत नव्हते ते. तर प्रत्येक मजल्यावर होतं हे. आणि धरून धरूनच आम्ही खाली उतरत होतो, थोडं थांबत होतो, थोडं उतरत होतो. आणि लाईटिंगची व्यवस्था वगैरे ती आता केलेली असेल, जुन्या काळात नसेल तेव्हा. स्वरूपला इथे खूप जीवार आलं होतं खाली उतरायचं, आणि त्याचं तर चालू होतं. पण आजूबाजूचा आवाजही भरपूर होता, त्याच्यामुळे प्रत्येक आवाज व्हॉइसओव्हरच द्यावा लागत आहे. तर इथे पण एक मजला आहे, जो वरचा एक दाखवला तो इथे पण आहे एक आणखी. आणि आतमध्ये खूप मोठं वाटत होतं असं त्या याच्यातून पाहिल्यानंतर, जाळीतून. पण अंधार असल्यामुळे कॅमेऱ्यामध्ये काही ते आलं नाही जास्त. इथे थोडंसं थांबला होता स्वरूप. एक असा मध्ये खांब आहे आणि त्यालाच त्या गोल गोल पायऱ्या आहे. त्याच्यानंतर खाली आलो. खाली यायला बराच वेळ लागला. आणि इथे एक अशी हाताची शिलाई मशीन होती. आता आपल्याकडे होती त्याच्यामुळे घ्यायचं काही हे नव्हतं, फक्त एक पाहायचं होतं की कशी आहे. वहिनीचं चालू होतं घ्यायचं, पण त्यांनी जे वहिनीच्या जवळ स्कार्फ होता त्यांनी सोबत होता त्यांच्या, तर त्याच्यावर ते चालवत नव्हते, त्यांच्या जवळच्याच कपड्यावर चालवून दाखवत होते. हे दादाने घेतला पण हातामध्ये, पण ते नाही म्हणत. ते म्हणत तुमच्या जवळच्या कपड्यावर नाही, तर माझ्या जवळच्या कपड्यावर मी चालवून दाखवतो. तर त्याच्यामुळे आम्ही काही घेतला नाही, कारण कशी आहे ते आपल्याला माहिती नाही. त्यांच्या जवळचा तसाच कपडा जर घरी असला तर बरं, नसला तर आणि आपल्या जवळच्या कपड्यावर नाही म्हणत, त्याच्यामुळे मग काही घेतले नाही. नाही तर त्यांना घ्यायची होती. आणि इकडे सुरू झाली आता खरेदी. बऱ्याच वस्तू खरेदी केल्या श्रेयाने. मुलींसाठी छान आहे. आणि ज्या त्यांना असं इकडे तिकडे आपल्या मार्केटमध्ये मिळत नाही त्या पण इथे भेटून जातात. आणि बांगड्या खूप होत्या आणि लाईटामध्ये चमकत होत्या, पण त्याची क्वालिटी थोडी अशी, काहीची चांगली होती, काहीची थोडी खराब होती. आणि जे बाकीचे दुकानं आहे ते खूप कमी होते. लांबून छान दिसत होतं. आणि जे दुकान आम्हाला हवं होतं, सुरुवातीला जे दिसलेलं होतं ते दुकान इथून गेलेलं होतं, त्याच्यामुळे श्रेयाला मग परत मागे जाऊन तिने आणखी जे त्याच याचे कानातले घ्यायचे होते तिला, तर ते घेतले. मग त्यानंतर कॅब बुक केली. परत फिरायचं जर म्हटलं तर एका दिवसामध्ये भरपूर फिरणं होतं. आमची जी रूम आहे केलेली, एकच रूम केली आम्ही, 3-4 दिवस राहिलो, पण एकच रूम केली. आणि त्या रूम अशी केली की बरोबर जे ठिकाणं आहेत जे आपल्याला पाहायचे आहे ते रूमपासून जवळच, जास्त लांब नाही. तर असे केलेले होते. काही कॅबने फिरलो, त्याच्यानंतर काही ॲटोने. तर इथून जवळ होतं ते बिर्ला टेम्पल, तर ते पाहायचं होतं. हे मध्ये छान दिसलं. गावातही छान आहे पाहण्यासारखं, पण लांबूनच पाहिलं. काहीतरी असेल हे, पण ते काही आम्ही जवळ जाऊन पाहिलं नाही, लांबूनच छोटासा व्हिडिओ काढला. दिसायला खूप छान दिसत होतं. काही जे हे असतात ठिकाणं असतात हे अगदी आपल्या मनात भरून जातात की नाही नाही खूप सुंदर आहे, खूप पाहण्यासारखं आहे. आणि काही ठिकाणं आहेत की असं वाटतं की बस आता एकदा पाहिलं, बस आता काही परत पाहण्याचं गरज नाही त्याला. तर असेही काही ठिकाणं असतात. आपण फिरायला गेल्यानंतर प्रत्येक ठिकाण हे आपल्या मनासारखंच असेल असं नाही. काही ठिकाणं मनात भरतात आणि काही ठिकाणं बिनकामी आलो असं होऊन जातं. तर तिथून बिर्ला टेम्पलमध्ये आलो होतो आम्ही. तर त्यांचे कॅबवाले होते, त्यांची गाडी वर काही जात नव्हती, तर त्यांनी तिथेच खाली उतरून दिलं आणि आम्ही थोडंसं पायी आलो. बिर्ला टेम्पल इतकं सुंदर आहे पाहण्यासारखं, पण याचा व्हिडिओ मला काही काढणं शक्य नाही झाला, कारण मोबाईल, पर्स हे जे आहे ते त्यांनी म्हणजे तिथे जमा केलेले होते. मोबाईल तर जमा केलेच आणि आमच्या पर्समध्ये पैसे वगैरे होते, तर पर्स नव्हत्या केल्या, पण मोबाईल ते जमा करतात, कारण वर ते शूटिंगही काढू देत नाही, म्हणजे पैसे देऊन पण काढू देत नाही आणि कसंच काढू देत नाही. मोबाईल जमा करावाच लागतो.
मोबाईल जमा केला. त्यानंतर आम्ही ते मंदिर वगैरे आहे ते पाहून आलं. पण इतकं सुंदर आहे, पाहण्यासारखं आहे हे मंदिर. तुम्ही हैदराबादला जर गेला तर हे ठिकाण नक्कीच पहा. त्यानंतर दर्शन वगैरे झालं आणि बाहेरून आहे ते जेवढं दिसेल तेवढंच मी शूट केलं. बाकी आतमध्ये काही करणं शक्य झालं नाही. खूप सुंदर होतं. आणि मंदिराच्या तिथे वर गेल्यानंतर संसद भवन, त्याच्यानंतर एक तलाव, आजूबाजूचे दृश्य आहे ते पण खूप सुंदर दिसत होतं. त्यानंतर कुठे गेल्यानंतर रिचीसाठी आम्हाला काहीतरी घ्यावंच लागतं, तर त्याच्यासाठी बॉल घेतलेला होता आणि तिसऱ्याने काहीतरी परत घेतलंच. आणि तिथूनच आता निघालो आम्ही. लेझर शोचं होतं एक ठिकाण, संसद भवनच्या अगदी समोरच आहे ते, तर तिथे जायचं होतं. मुलांसाठी छान आहे ते पाहण्यासारखं. जे आपण आमच्या इकडे शेगाव आनंदसागरमध्ये होतं ते अगोदर, आता नाही आहे जास्त, तर तसंच होतं. म्हणजे काही असं जास्त काही विशेष वाटलं नाही. तर संसद भवन, आणि ते पण संसद भवनच्या अगदीच विरुद्ध साईडला एक असा दिव्यासारखा आकार आहे आणि त्याला असं काचाचं हे आहे थोडंसं. हे जे दिसतं हे खालची साईड आहे ती काचाची आहे आणि त्याच्यामध्ये जे लाईट वगैरे आहेत ते पूर्ण इकडचं असं आपल्या आरशामध्ये जसं दिसतं तसं आहे. पण असं वाटतं आपल्याला पाहताना की ते तिथेच आहे, उंच टेकडं आहे आणि टेकड्यावर ते घरं वगैरे आहे सर्व, तसं दिसतं. पण ते पूर्ण काच आहे. आणि त्याच्याभोवती आम्ही 3-4 दिवसामध्ये बऱ्याच वेळा तरी गेलो. आणि इथून बिर्ला टेम्पल पण दिसत होतं. आणि संसद भवन पण मला खूप आवडलं. खूप रात्री पण चांगलं दिसत होतं ते, आणि दिवसा पण खूप छान दिसत होतं. दिवसा पण पाहिलं आम्ही आणि रात्री पण. तिथून असं वाटत होतं की आपण जाऊच नाही, पण बाकीचे ठिकाणंही पाहणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे थोडा वेळ थांबलो आणि नंतर मग ते लेझर शो पाहण्यासाठी गेलो. खूप सुंदर ते लाईटिंग आणि ते खूपच छान दिसत होतं. आणि इथून हे तो लाईट तर हे दिव्यासारखा जो आकार आहे तो तर बऱ्याच वेळा दिसला. आपली गाडी जरी अशी एकदा कॅब गेली होती आमची त्याच्या जवळून, तर ती पण त्याच्यामध्ये दिसत होती. लेझर शोचं पण तिकीट आहे. खूप गर्दी होती इथे पण. तिकीट वगैरे काढलं आणि त्याच्यानंतर समोर गेलो. पण जवळ जाईपर्यंतही समजत नाही की आपल्याला कुठे जायचं, काय जायचं. थोडंसं त्यांनी म्हणजे असं काहीतरी दिशा दाखवण्यासारखं करायला पाहिजे होती इथं, पण काही केलेलं नव्हतं. त्याच्यामुळे असं गोल गोल फिरतच गेलो आम्ही. असं म्हणजे असं वाटत नव्हतं की इकडे आहे की कुठे आहे. पण माणसं दिसले समोर, मग आम्ही पण गेलो. तिकडे गेल्यानंतर हे चालू होता तो शो. सुरू झालेला होता आम्ही जाईपर्यंत. गाणे होते त्याच्यामुळे ते म्हणजे व्हॉइस ओव्हर द्यावा लागत आहे. ते गाणे सुरू होते. लेझरवरच होतं सर्व ते. हेही बरं आहे पाहण्यासारखं. म्हणजे असं छान नाही म्हणू शकत मी, पण बरं आहे. वेगवेगळे आकार त्या लेझरच्या ह्याच्यानं तयार होतात आणि प्रत्येकाची आवडी वेगवेगळी असते. एखादं ठिकाण मला जर मनापासून आवडलं तर ते तुम्हाला आवडेलच असं नाही. प्रत्येकाची आवड वेगळी असते. तर कदाचित तुम्हाला हा शो आवडेलसुद्धा जास्त. मला जर म्हणाल तर हैदराबादमधलं बिर्ला टेम्पल खूप आवडलं. त्याच्यानंतर फिल्म सिटी तर सगळ्यांनाच आवडते, ती पण छान आहे पाहण्यासारखी. तिचा पण व्हिडिओ आहेच पुढे. आणि त्याच्यानंतर स्नो वर्ल्ड आहे एक, तर ते पण छान वाटलं. ते पण छान आहे पाहण्यासारखं. ते पाहिलं. बरंच होतं, खूप वेळ चाललं ते, पण व्हिडिओ अगदी थोडाच काढला त्याचा. त्याच्यानंतर बाहेरच्या साईडनं जर तुम्हाला आतमध्ये पाहायचं नसेल तर बाहेरच्या साईडनं या पद्धतीनं हे लाईटिंग वगैरे केलेली आहे. पाणी आहे. हे पण पाहून बाहेर जाऊ शकता. इथं बरेच जण आलेले होते. त्यांनी हे तिकीट न काढता आहे, तिकीट काढून समोरचं पाहायला जावं लागतं. आणि हे जे आहे हे तिकीट न काढता. आणि त्याच्या साईडनं म्हणजे जे संसद भवन आहे, संसद भवनच्या अगदी साईडनं हे तलाव आहे. तर इथे बोटिंग करू शकता. आम्ही काही केली नव्हती कारण अंधार पडलेला होता आणि सकाळीच ट्रेनमधून उतरल्यानंतर
नाश्ता वगैरे करून किल्ला पाहिला. त्याच्यानंतर फिरणं चालूच आहे दिवसभर. आणि आता सगळ्यांना खूप भुका लागलेल्या होत्या, त्याच्यामुळे परत कॅब बुक केली आणि हॉटेल पाहायची ठरली. तर बरेच हॉटेलमध्ये बिर्याणी, त्याच्यानंतर नॉनव्हेजचं थोडं जास्त वाटलं. तर बिना याची व्हेजवाली हॉटेल पाहिली. तर रूमच्या अगदी जवळच मिळाली आम्हाला ती हॉटेल. पण त्याचं पण मला वाटतं एक व्हिडिओ एका व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे, ती समोरच्या दाखवली असेल कदाचित. बालाजी धाबा काहीतरी आहे त्याचं नाव. छान वाटलं तिथलं जेवण. असं नॉनव्हेज नव्हतं तिथं, व्हेजच होतं सर्व. त्याच्यानंतर पूर्ण थकून गेलेलो होतो दिवसभर फिरून. आणि स्वरूपला तर जांभळ्या पण यायला लागल्या होत्या. इकडे आता जेवणाची वाट पाहणं सुरू होती. तर राजस्थानी होती हे हॉटेल. अगोदर 2-3 हॉटेल पाहिले आम्ही, पण पायीच जावं लागलं. पायी गेल्यानंतरच समजलं की कोणती कशी आहे काय. आणि शेवटी मग ही दिसली, तर ही छान वाटली. हे याच व्हिडिओमध्ये केलेलं आहे, श्री बालाजी फॅमिली धाबा. तर छान आहे. तर हा व्हिडिओ इथे संपला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.